मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच महाराष्ट्र दारूबंदी पोलीस विभाग या विभागामध्ये मागील वर्षी 550 पदांसाठी भरती झालेली होती. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मोठी जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. सरकारने नवीन जो आकृतिबंध या ठिकाणी जो प्रकाशित केलेला आहे, त्याच्यानुसार बघू शकता जे MPSC मार्फत भरली जातात ते निरीक्षक, दुय्यम सहाय्यक आणि एक्साईज PSIचे 673 पदे, अशा हे PSIचे एवढे मोठे पदे असणार आहे. 1000 प्लस एवढी पदे याच्यामध्ये असणार आहे. परंतु आपल्याकडे सरळ सेवेने जे मागच्या वर्षी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये बघू शकता लघुलेखक 5 पदे, टंकलेखक 18 पदे, जवान 568 आणि चालक वाहन चालक 73 पदे, अशा प्रकारची ही 550 ते 700 पदांची ही 600 पदांची जाहिरात आलती. परंतु यावर्षी या ठिकाणी नवीन आकृतिबंधीचा जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जाहिरात येणार आहे यावर्षी. तर लघुलेखकची या ठिकाणी 100 पदे असणार आहे, टंकलेखकची 150 पदे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल, जे जवान म्हणून ओळखले जाते, ते बघू शकता 1050 जागांसाठी ही जाहिरात येईल. त्याच्यानंतर 200 जागांसाठी चालक या पदाची जाहिरात येईल. तर एकूण ही जाहिरात येणार आहे, जी आपल्यासाठी जी महत्त्वाची जाहिरात येणार आहे ती जवळजवळ 1500 पदांची ही जाहिरात असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता प्रत्येक पदाचं या ठिकाणी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे, ते बघून घेऊयात. आधीच्या व्हिडिओमध्ये जे दोनही आकृतिबंध आलेले आहेत ते तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटतील. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये याचं ग्राउंड कशा प्रकारचं आहे, महिलांसाठी किती आहे, पुरुषांसाठी किती आहे, याचा अभ्यासक्रम काय आहे आणि पदानुसार याची शैक्षणिक पात्रता काय आहे, डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला या ठिकाणी नंतर सांगणार आहे. येथे 84च्या जर जागा बघितल्या होत्या तर 53 होत्या. या जागा या ठिकाणी 150 प्लस येथे देखील असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. ठीक आहे, शैक्षणिक पात्रता खाली आपण बघून घेऊयात. पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. ठीक आहे, 1 मिनिट. आणि याचा अभ्यासक्रम काय आहे हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, त्याच्या वयाच्या अटीबद्दल देखील पुढे सांगतो मी तुम्हाला. आता बघू शकता सर्वात महत्त्वाचं पेमेंट आहे, प्रत्येकाचं बघून घ्यायचं आहे. हे बघू शकता लघुलेखकचं पेमेंट S15चं आहे 41,800 ते 1,32,000, म्हणजेच हे स्टार्टिंग पेमेंट हे 41 बेसिक आहे, हे 60,000 प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर टं टंक लघु लघु टंकलेखक याचं बेसिक आहे 25,500 ते 81,100, हे स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी 38,000 प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर जवान जे पद आहे इथं बेसिक 21,700 ते 69,000, हे 100, हे या ठिकाणी हे पेमेंट याचं जवळजवळ 35,000च्या प्लस गेलेलं तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर वाहन चालक सेम पेमेंट यांचं बघायला भेटेल. आणि जे चपराशी आहे बेसिक याचं या ठिकाणी 15,000 आहे ते 47,600 पर्यंत याचं स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी तुम्हाला 28,000 प्लस गेलेलं तुम्हाला बघायला भेटेल. आता याची शैक्षणिक पात्रता वगैरे हे वयोमर्यादेची अट बघून घेऊयात. बघू शकता 18 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. 18 ते 40 जवानला देखील 18 ते 40, त्याच्यानंतर वाहन चालकला 18 ते 40 आणि चपराशीला देखील 18 ते 40. बाकी SC ST OBCला 3 4 5 वर्षाचं रिझर्वेशन भेटते. SC STला SC STला 5 वर्षाची सूट आणि OBCला 3 वर्षाची सूट. आता बघू शकता येथे सर्वात महत्त्वाचं लघुलेखक जे पद असणार आहे त्याच्यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे या ठिकाणी 10वी पास, तुम्ही पास असणे गरजेचे आहे 10वी. त्याच्यानंतर लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा ते नसले तर इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. आणि याचे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे तुमच्याकडे, टायपिंग सर्टिफिकेटचे. जर मराठी असेल तरी देखील भरू शकतात 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी असेल 40 शब्द प्रति मिनिट तरी देखील भरू शकतात. त्याच्यानंतर लघु टंकलेखक याच्यासाठी बघू शकता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 10वी पास असणे गरजेचे आहे. सोबतच लघु टंकलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट, म्हणजेच मराठी टंकलेखनाची गती 30 प्रति शब्द मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. फक्त मराठी असेल तरी जमेल आणि फक्त इंग्रजी असेल तरी जमेल आणि दोन्ही असेल तरी चांगलेच, उत्तमच आहे. आता जे जवान पद आहे, जवान म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल, दारूबंदी पोलीस, त्याचं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण फक्त आणि फक्त 10वी पास, फक्त 10वी पास पास आणि याच्यात सर्वात जास्त 1050 जागा आहेत. फक्त 10वी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. आता जे चौथं पद असणार आहे बघू शकता जवानी वाहन चालक,
फक्त 7वी पास असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. वाहन चालवण्याचा परवाना, किमान हलके चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. लायसन असणे गरजेचे आहे. आणि जे चपराशी पद आहे, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण, फक्त 10वी पास. 10वी पास असणे गरजेचे आहे. ठीक आहे. हा पॉइंट कव्हर झाला. आता याच्यामध्ये उंची सर्वात जास्त मुलींसाठी मागितलेली आहे, पुरुषांना सेम मागितलेली आहे. जर या ठिकाणी पुरुषांची उंची, या ठिकाणी तुम्ही पुरुषांची उंची पोलीस भरतीप्रमाणे 165 सेमी असणे गरजेचे आहे. पुरुषांची छाती न फुगवता 79 भरणे गरजेचे आहे. तिथून पुढे कितीही भरो, तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. आता इथे वजन कितीही कमी असो किंवा जास्त असो तिथे लागू नाही. आता महिला उमेदवारांसाठी पोलीस भरतीला उंची किती आहे? 157 एवढी उंची आहे. परंतु येथे 160 उंची मागितलेली आहे मुलींसाठी. म्हणजे येथेच मुलींचं या ठिकाणी 90% कॉम्पिटिशन येथेच कमी होऊन जाते. ज्या मुलींचा हाईट जास्त आहे, तिथे फक्त 10% मुलींमध्येच कॉम्पिटिशन असते. छाती लागू नाही आणि मुलांना या ठिकाणी जे वजन आहे लागू नाही. परंतु मुलींचं वजन हे 50 किलो असणे गरजेचे आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता जी वेगवेगळी महत्त्वाची माहिती आहे, जो अभ्यासक्रम आहे प्रत्येक पदांचा वेगवेगळा आहे. खूप जास्त प्रश्न आणि वेळ कमी असतो. हा पॉइंट तुम्ही इथं लक्षात घ्यायचा आहे. प्रत्येक पदात जे लघुलेखक पद आहे, जे लघुटंक लेखक पद आहे आणि जवान राज्य उत्पादन शुल्क हे जे 3 पद आहे त्यांचा अभ्यासक्रम 10वी पातळीचा आहे. 10वी पातळीचा. त्याच्यामध्ये बघू शकता पहिला असणार आहे बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर दुसरे असणार आहे सामान्य ज्ञान, तिसरा असणार आहे मराठी व्याकरण आणि चौथा आहे इंग्रजी व्याकरण. हे 4 विषय असणार आहेत. या 3 यांना. जर प्रश्न संख्या कशा प्रकारची राहील बघू शकता. 30 प्रश्न मराठी व्याकरण, 30 प्रश्न मराठी व्याकरण 30, इंग्रजी व्याकरण 30 अशा प्रकारे 120 या ठिकाणी बघू शकता. एकूण 120 प्रश्न राहतील आणि 120 गुण असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. मराठी व्याकरण 30, इंग्रजी व्याकरण 30, बुद्धिमत्ता 30 आणि सामान्य ज्ञान, करंट अफेअर 30 मार्क. अशा प्रकारे 120 आणि हे 120 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 1 तास 30 मिनिटे म्हणजे येथे फक्त 90 मिनिटे असतात. फक्त 90 मिनिटे आणि हा पेपर थोडा टफ नसतो एवढा, परंतु TCS नुसार खूप वेळ जातो याच्यामध्ये, टायमिंग पुरत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जे दुसरे पद आहे बघू शकता जवान आणि चालकसाठी देखील तोच पॅटर्न असणार आहे. बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण तोच पॅटर्न आहे. प्रत्येकी मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न, सामान्य ज्ञान 30 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 30 प्रश्न. अशा प्रकारे तोच टायमिंग 90 मिनिटे 120 प्रश्न सोडविण्यासाठी. तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी चपराशीला सर्वात टफ दिलेले आहे, जे 7वी पासवरती तुम्ही 10वी पासवरती भरू शकता आणि चालक 7वी पासवरती भरू शकतात. आता चपराशीला जे अभ्यासक्रम आहे बघू शकता. बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. परंतु या ठिकाणी दर्जा बघू शकता. आता इथं 7वीचा दर्जा एकदम सोप्या लेव्हलचा पेपर राहणार आहे चालकला. परंतु हा जवानचा पेपर आणि हा सेम राहील. परंतु इथे कसं म्हटलेलं आहे बघू शकता. मराठी व्याकरण आहे 50 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 50 प्रश्न, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 50 प्रश्न आणि येथे बघू शकता हे इंग्रजी व्याकरण 14 प्रश्न म्हणजे प्रत्येक विषय हे 4 विषय दिलेले आहे. यांचे प्रत्येक 50-50 प्रश्न आणि 50-50 गुण. परंतु हे किती प्रश्न झाले टोटल? टोटल बघू शकता हे 200 प्रश्न झाले. किती? 200 प्रश्न आणि हे 2 तास म्हणजे 120 मिनिटे. 120 मिनिटे. येथे खूप जास्त घाई होते आणि इथे कोणत्याच प्रकारे हा पेपर ॲडजस्ट होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण इथे बघू शकता इथे जर वरचं बघितलं कोणत्याही गटामध्ये तर बघू शकता इथे 120 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटे कालावधी असतो. परंतु हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटाचं म्हणजे इथे 80 याचा फरक पडतो. इथं 80 मिनिटांचा फरक पडतो आणि इथे 90 तर इथं फक्त इथं बघू शकता 30 मिनिटांचा फरक पडतो. म्हणजे हा चपराशीला जास्त कमी टायपिंग आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघू शकता. बुद्धिमत्ता चाचणी कशा प्रकारची राहील दिलेली आहे. सामान्य ज्ञान कशा प्रकारचं, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचे इतिहास हे मराठी व्याकरणामध्ये काय राहील आणि इंग्रजी व्याकरणामध्ये कोणकोणते प्रश्न राहील असे दिलेले आहेत. बघू शकता इथे पुन्हा एकदा या ठिकाणी लेखी परीक्षा मैदानी. आता बघू शकता राज्य उत्पादन शुल्क याची या ठिकाणी 120 गुणांची लेखी परीक्षा आणि बघू शकता 80 गुणांची तुमची मैदानी चाचणी होईल. इथं IMP करा. IMP राज्य उत्पादन शुल्क जवानला. वाहन चालकला देखील बघू शकता 120 गुणांचा पेपर आणि 80 गुणांची मैदानी चाचणी होईल चालकला देखील. बघू शकता चालकमध्ये एवढे हलके चालवणे, जड वाहन चालवणे अशा प्रकारचे इथं राहतील. त्याच्यानंतर चपराशीला बघू शकता
लेखी परीक्षा राहील. डायरेक्टली कोणत्याही प्रकारची चाचणी राहणार नाही. त्याच्यानंतर लघुलेखक आणि लघु टंकलेखकला बघू शकता 120 गुणांची लेखी परीक्षा 120 गुणांची लेखी परीक्षा राहील हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता लघु टंकलेखला हे दोन्हींना व्यावसायिक चाचणी म्हणजे जे टायपिंग स्पीड राहील तो चेक केला जाईल एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघू शकता मैदानी चाचणी कशाप्रकारे राहील पुरुष उमेदवारांसाठी आपण बघून घेऊयात. त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी बघूयात. बघू शकता पोलीस भरतीला किती 1600 मीटर धावणे असते तर इथं 1500 मीटर धावणे आहे हे लक्षात घ्यायचं आहे. 1500 मीटर धावणे त्याला 30 गुण आहेत. 100 मीटर धावणे त्याला 30 गुण आहेत. गोळा फेकला या ठिकाणी 30 गुण 20 गुण अशा प्रकारे 80 गुणांची लेखी परीक्षा मैदानी चाचणी होईल. मुलींसाठी देखील 1 किलोमीटर धावणे 1 किलोमीटर धावणे 30 गुण 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळा फेकला या ठिकाणी 20 गुण अशा प्रकारे 80 गुणांची मुलींची मैदानी चाचणी होईल. आता याच्यामध्ये जो टायमिंग आहे इथं पोलीस भरतीपेक्षा टायमिंग कमी आहे. म्हणजे इथं कमी मिनिटामध्ये धावायचं आहे. इथं अंदाजित या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी नंतर बघून कारण हे डिटेल्समध्ये त्याचा जे जो विभागणी केलेली आहे गुणांची ती वेगळी केलेली आहे. ते तुम्हाला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकून देणार आहे. तिथं बघून घ्यायचं आहे. जर आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये बनवल्या कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्याच्यावरती तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मला प्रश्न विचारा किंवा इथे कमेंट बॉक्समध्ये देखील विचारा. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.